आमच्या लग्नानंतरचा बघा पहिला श्रावण आणि त्यातला पहिला सोमवार होता. तेव्हा बघा पाटणला निघालेलो धारेश्वरला आणि धारेश्वर करून नंतर रुद्रेश्वरला पण जायचं प्लॅन होता. जाताना वाटत बघा गुड्यातलं दत्त मंदिर होतं, तिथं जरा थांबलो आणि दर्शन पण घेतलं. निघून पाटणच्या घाटात आलो, इथं पण एक दत्ताचं मंदिर होतं, तेव्हा इथं पण थांबलो, इथं पण दर्शन घेतलं. पाटणच्या घाटातनं खालती बघताना व्ह्यू एकदम कडक दिसतो आणि कुठलं तर गाव दिसते, कुठलं गाव एक कमेंट करून नक्की सांगा. तिथनं पण निघालो, बिना कुठं थांबता सरळ पाटणमध्ये पोहोचलो. पप्पांचं काम होतं म्हणून पाटणमध्ये थांबलेलो, तर या तिघींनी बघा लेडीज शॉपिंगचं दुकान दिसलं, तर लगेच ते दुकानामध्ये घुसले आणि कुठला तर झटपट पटपट कोण घेतला आणि हातावर मेहंदी काढत बसली. आता म्हटलं धारेश्वर शिवाय दुसरीकडे कुठे थांबायचं नाही. धारेश्वर वरती पोहोचल्यावर बघा लोकेशन बघून एकदम मन प्रसन्न झालं आणि रेनकोट काय आणला नव्हता, छत्री आणलेली पण काय वापरलेली नाही, तेव्हा सगळी जण भिजलेलो. गाड्या पार्किंग लावल्या आणि मंदिराकडे निघालो. चालता चालता माझ्या डोक्यात एकच विचार होता, हे मंदिर डोंगराच्या आत कसं बनवलं असतं? डोंगराच्या आत एकदम स्थिर आणि एकदम देखणं असं मंदिर आहे. हे सगळी भोलेनाथांचीच महिमा. भोलेनाथाच्या कुठल्या पण मंदिरात गेलं तरी मन प्रसन्न होतं. मग गर्दी पार करत करत मंदिरात गेलो. बाहेरनं जेवढं मंदिर देखणं वाटतं तेवढं आतनं पण आहे. मग लाईनला उभं राहिलो, थोड्या वेळात बघा देवदर्शन पण झालं. मग एका साईडला बसून बघा आणलेला फराळानं खाया खाऊन घेतलं आणि तिथून निघून यारडवाडीच्या रुद्रेश्वर मंदिराकडे निघालो. मंदिराच्या पायथ्याशी आलो तर इथनं बघा पायऱ्या लय होत्या. जोडीनं आरामात बघा पायऱ्या चढायला लागलो. नजारा बघत बघत पायऱ्या चढत वरती मंदिरात पोहोचलो. मंदिरात जाऊन बघा दर्शन घेतलं, इथं पण 2-4 फोटो काढलं. घरला जायला लेट होईल म्हणून जास्त वेळ काही थांबलो नाही, परत निघालो मागं. खालती गेल्यावरती प्रसाद घेतला आणि 2 मावा कुल्फी घेतली. कुल्फी खाऊन बघा यारडवाडीच्या स्टँड वरती आलो तर इथे एक नर्सरी दिसली. असलं काय दिसल्यावर बायका काय थांबते दिवे, फुलात झाडं दिसल्यावर बघा लगेच पळाल्या. मग तिथनं 2 बघा वेगवेगळ्या कलरची गुलाबाची झाडं घेऊन आली ती. मग तिथून निघून येऊन परत पाटणच्या घाटात येऊन थांबलो. इथला नजारा म्हटलं की बघा एकदम क्वालिटीचा आहे. इथं पण 4-5 फोटो काढलं, नंतर सरळ घरला गेलो. आता जाताना तेवढं फॉलो करून जावा.